नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. विजयनगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अण्णा चौगुले यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त विजयनगर गावामध्ये 661 रोपांची वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच विजयनगर जिल्हा परिषद शाळेमध्ये बुद्धिबळ खेळण्याचे 4 चेस बोर्ड अण्णांनी शाळेतील मुलांना भेट दिले. त्याचबरोबर मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यापूर्वी जिल्हा परिषद शाळेमध्ये चौगुले अण्णा यांनी प्रिंटर शाळेला भेट दिला आहे. त्याचबरोबर मोठ्या साईजच्या 25 खुर्च्या शाळेला भेट दिल्या आहेत. सोबत गेल्या वर्षी गावामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी 25,000 रुपयांची आर्थिक मदत अण्णांनी केली आहे. माननीय राजूभाऊ कोरे युवा मंचच्या माध्यमातून राजेंद्र अण्णा चौगुले यांना निसर्गमय शुभेच्छा देण्यासाठी 661 रोपांची वृक्ष लागवड करण्यात आली आहे. याद्वारे राजेंद्र अण्णा चौगुले यांनी मुलांना पौष्टिक फळ खायला मिळावे या दृष्टिकोनातून गावामध्ये 400 खजुराची झाडे लावण्यासाठीचा संपूर्ण खर्च करण्याचे जाहीर केले. सदर कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ताताई नंदकुमार कोरे, विजयनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ दीपाली मधुकर कुल्लाळ, माजी सरपंच उमेश माळी, माजी सरपंच सारिका राजकुमार कोरे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार कोरे, माजी उपसरपंच मोहम्मद मुल्ला, नेताजी धनवडे, नामदेव कराडे, डॉक्टर दीपक पाटील, सिकंदर कुटवडे, मयूर नाईक, कृष्णा ओमासे, किरण माळी, बबन भोसले, राजू भोसले, जिल्हा परिषद विजयनगर शाळेतील सर्व शिक्षक, दत्त शुगर फॅक्टरीचे व्हाईस चेअरमन ज्योती पाटील, कागवाडचे पोलीस पाटील प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण जोशी, 1984 10वीच्या वर्गातील सर्व मित्र, तसेच मधुकर कुल्लाळ, संजय वाघमोडे, गोदरेज कंपनीचे सर्व सहकारी यांच्यासह कागवाड, विजयनगर, म्हैसाळ येथील सर्व मित्र परिवार उपस्थित होता. हा वाढदिवसाचा कार्यक्रम जिजाऊ क्लब म्हैसाळ येथे संपन्न झाला. आपल्या वाढदिवसाला आपल्या आप्तेष्ट सहकारी मित्र यांच्याबरोबर वाढदिवस साजरा करावा, मात्र आपण गावासाठी व आपल्या लोकांसाठी काहीतरी देणं लागतो या हेतूने माननीय राजेंद्र अण्णा चौगुले यांनी कागवाड येथील शाळेसाठी, विजयनगर शाळेसाठी आजपर्यंत भरपूर देणगी दिली आहे. तसेच राजूभाऊ कोरे यांचा जो संकल्प आहे, विजयनगर गाव हे फुलांचे झाडांचे गाव म्हणून ओळखले गेले पाहिजे, या संकल्पाला सुद्धा राजेंद्र अण्णा चौगुले यांची मोलाची साथ मिळत आहे.